19 फेब्रुवारी 1630 स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. पण हे स्वराज्य निर्माण झालं कसं? कुणाचे होते हे विचार जे लहानपणापासून या बालमनावर बिंबवले गेले? ते होते स्वराज्य विचारक, संकल्पक, कर्तव्यदक्ष प्रशासक, थोर मुत्सद्दी राजकारण धुरंधर राजमाता जिजाऊ. हे मराठी साम्राज्य, हे स्वराज्य तर स्वप्न होते शहाजींचं, आणि या स्वप्नाला जपलं ती जिजाऊंनी. हे स्वप्न शिवरायांच्यामध्ये पेरलं ती जिजाऊंनी, आणि हे स्वप्न पूर्ण होऊपर्यंत शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या समस्त मावळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्या त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. भारतामध्ये अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला. मात्र त्यापैकी सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि अग्रगण्य स्थान दिलं जावं ते म्हणजे राजमाता जिजाऊंना. कारण इतर राजकारण स्त्रियांचा जरी आपण अभ्यास केला त्यांनी राजकारणामध्ये उतरून राज्य चालवलं, मात्र इथं तरी जहागिरीचं रूपांतर स्वराज्यामध्ये निर्माण करण्याची प्रेरणा दिली. नुसती प्रेरणाच दिली नाही, तर प्रत्येक आलेल्या संकटावर कसं मात करावं, साम दाम दंडभेद कशा प्रकारे वापरावे हे त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी ज्या त्या प्रसंगानुसार दिलेलं आपल्याला दिसून येतं. स्वराज्याच्या उभारणीत जिजाऊंचं स्थान अतिशय महत्त्वपूर्ण ठरलं, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेमधलं आणि त्याचबरोबर स्वराज्याचे 2 छत्रपती घडवण्यामध्ये जिजाऊंचं असणारं मोलाचं योगदान आपल्यासमोर आणण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. ज्या वयात मुलं खेळण्यामध्ये दंग असायची त्या वयामध्ये जिजाऊंनी शिवाजीच्या हातामध्ये तलवार दिली, आणि लष्करी प्रशिक्षणाकडे लोकजींकडे स्वतः हट्ट करणाऱ्या या जिजाऊंनी शूरवीरांच्या कथा बालमनावर बालशिवबावर बिंबवल्या. यावेळी महाराष्ट्र अतिशय विचित्र परिस्थितीमधून जात होता. शत्रूचे सरदार आयाबायांची अब्रू वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणायचं हे सगळं समाज विसरून गेलेला होता आणि मुठपुढं अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची परिस्थिती तर याहूनही अगदी वाईट होती. पिकवावं आपण, मात्र बादशहांचं कर भरण्यामध्येच यांचं संपूर्ण पीक जात होतं. त्यातच सततच्या असणाऱ्या लढाया, त्यामधून होत असणारं भर पिकाचं नुकसान ही तरी गोष्ट सांगायलाच नको. घाम गाळावा पण पोट भरू नये अशी अवस्था ही या समाजाची होती. यातच शहाजी राजांची चाललेली ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. त्यातच झालेला लखुजी जाधव त्यांच्या मुलांचा खून ही गोष्ट जिजाऊंच्या मनावर खूप लागली. कारण संपूर्ण आयुष्य त्यांच्या वडिलांनी निजामशाहीची सेवा केलेली होती. निजामशाही, आदिलशाही, मोघल या तिन्ही सत्तांमध्ये मराठी सरदार आपल्या घरादाराची, आपल्या घराण्यांची, नातेवाईकांची पर्वा न करता सतत लढत होत्या. मात्र सत्ता असली तरी तिथं मानसन्मान नव्हता, स्थिरता नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांच्या मनावर स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य याची संकल्पना लहानपणापासूनच जिजाऊंनी बिंबवली, आणि ती त्यांच्या शूरवीर मुलानं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात उतरूनही दाखवली. जिजाऊ प्रत्येक परिस्थितीमध्ये शहाजी राजांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभ्या होत्या. शहाजी राजे आणि जिजाऊ माता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला. केवळ आपली जहागिरी किंवा वतन यांचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शहाजी राजे आणि जिजाऊंची होती, आणि ती भूमिका सावल्यसह झालेली आपल्याला दिसून येतं. स्वतःच्या घराण्यांच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार करून स्वराज्यासाठी विविध मोती, ज्याच्यामध्ये तानाजी, येसाजी, कान्होजी, बाजी पाचलकर, मुरारजी, बहिर्जी, नेताजी पालकर अशा विविध जाती धर्मातील सरदारांना, मावळ्यांना स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी त्यांनी त्यांच्यावरही संस्कार केले. त्यांच्या तालमीमध्ये घडलेली ही माणसं ज्यांनी आपल्या घरादाराचा विचार केला नाही, फक्त विचार केला तो म्हणजे स्वराज्य आणि केवळ स्वराज्य, आणि यांच्या या मावळ्यांच्या बलिदानावरच स्वराज्य उभं राहिले आणि ते टिकलं सुद्धा. स्वराज्यावर अनेक संकट आली,
अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खान, सिद्दी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवाजी महाराजांच्या पाठीशी कणखरपणे उभ्या राहिल्या. शिवाजीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या मातेनं केलं. बालपणापासून तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट किल्ले पायदळी घाला, जनतेमध्ये मिसळा, जनतेचे प्रश्न सोडवून घ्या, लहान मुलांच्या मध्ये मिसळा, सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांच्या प्रमाणे कसं राहायचं हे त्यांनी बालशिवाला लहानपणापासूनच शिकले. त्यातूनच शत्रूंचा निपात करून स्वराज्य निर्माण करायची ही संकल्पना अगदी लहानपणापासूनच त्यांनी शिवबाला शिकवली. जेव्हा सिद्दी जोहरच्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज अडकलेले होते आणि अशा वेळेला भर पावसाळा असल्यामुळे नेताजी पालकरांना काही उपाय सुचेना, तेव्हा त्या स्वतः तलवार घेऊन बाहेर पडल्या आणि नेताजी पालकरांना म्हणाल्या की माझ्या मुलाची सुटका करण्यास मी समर्थ आहे. अशा वेळी नेताजी पालकरांनी जिजाऊंची समजूत घालून त्यांना इतक्या भर पावसात बाहेर न पडण्याविषयी विनंती केली आणि स्वतः ते सैनिकांच्या तुकड्या घेऊन बाहेर पडले. आणि त्यानंतर घडला तो पन्हाळगड, विशाळगड आणि त्याचबरोबर पावनखिंडीचा प्रसंग. अशा या थोर मातेचा मुलगा 6 जून 1674 रोजी यानं राज्याभिषेक केला. आणि ही राज्याभिषेकाची घटना अत्यंत महत्त्वपूर्ण होती, कारण या दिवशी मराठी जनतेला, महाराष्ट्रीयन जनतेला राजा मिळाला. हा राजा होता जाणता राजा, जो प्रजेच्या कल्याणासाठी छत्र धारण करणारा छत्रपती होता. जिजाऊंनी दुसरा छत्रपतीही घडवला, तो म्हणजे छत्रपती संभाजीराजे. संभाजीराजांना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिलं. पुत्राप्रमाणे नातवावरही उत्तम संस्कार करणारी जिजाऊ माता म्हणजे स्वराज्याचं खरं विद्यापीठ होतं. शिवाजीराजे, संभाजीराजे, मावळे यांच्यामध्ये असणारी उच्च कोटीची नैतिकता जिजाऊंच्याच संस्कारातून आलेली होती. विखुरलेला मराठा समाज एकत्र करण्यासाठी त्यांनी शहाजीराजे जिजाऊंनी शिवरायांचे 8 विवाह केले आणि 8ही विवाह राण्यांचा सन्मान जिजाऊंनी कायम केला. सासूसून हे नातं संघर्षाचं नव्हतं, तर अत्यंत जिव्हाळ्याचं, विकासाचं आणि प्रेमाचं नातं होतं. हे त्यांनी आपल्या संस्कारातून दाखवून दिलं. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये कैदेत होते त्यावेळी संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी ही राजमाता जिजाऊंच्यावर होती आणि उत्कृष्टपणे त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. कारण या कारकिर्दीमध्ये एकाही जहागीरदारानं किंवा एकाही सरदारानं बंड केल्याचं आपल्याला दिसून येत नाही. किती होतं हे प्रशासन, कसं होतं हे प्रशासन, अत्यंत कार्यक्षम असणारं हे प्रशासन. आणि म्हणूनच जोपर्यंत जिजाऊ जिवंत होत्या तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अष्टप्रधान मंडळाचा किंवा राणीवस्ताचा धाडस झालं नाही की त्यांनी राजकारणामध्ये सहभाग घ्यावा किंवा राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचे कटकारस्थान करावे. मात्र कालगतीनुसार 17 जून 1674 मध्ये म्हणजेच शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसातच जिजाऊंचं वार्धक्यानं निधन झालं. मात्र त्यांनी समाधानानं आपले डोळे मिटले, कारण त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलेलं होतं आणि त्यांच्या या वंशजांनी सुद्धा प्रसंगी आत्मबलिदान करून हे स्वराज्य टिकवून ठेवलं. धन्य ती माता जिनं शिवाजी महाराजांच्या सारख्या एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला जन्म दिला आणि ते व्यक्तिमत्व घडवलं. शिवाजी महाराजांच्या विषयी, त्यांच्या विचारांच्या विषयी जाणून घेण्याच्या अगोदर राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर केलेले संस्कार जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण होतं आणि म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवला. त्यानिमित्तानं आपल्यापर्यंत जिजाऊंचे संस्कार पोचावेत हा छोटासा प्रयत्न. जिजाऊंच्या संस्कारांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.